ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. सचिन लक्ष्मणराव हिरळकर, मांडोली, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. अकोला. आज तारीख आहे आज तारीख आहे 6/2. आज आपण आपल्या या गव्हाच्या प्लॉटमध्ये होतो. गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेल्या या गव्हाची पेरणी लगभग 15 नोव्हेंबर 2025ला केलेली आहे. आणि ही व्हेरायटी आहे बापना 44. बर. या गव्हाला आपण एकरी 40 किलो वापरलेला आहे. आणि या गव्हाला स्टार्टिंगला खालून प्रीमियम आणि गुळ याची फवारणी केलेली आहे. फर्स्ट फवारी भाऊनी, बरोबर आहे. आणि सेकंड फवारा ग्रो नायट्रोकिंगची घेतलेली आहे. नायट्रो ग्रो आणि ब्लूम याची फवारणी केली. नंतर पुन्हा एक नायट्रो ग्रो ब्लूमची फवारणी केलेली आहे. या गावामध्ये काय फरक आहे जरा सांगता येईल? केली असता गावामध्ये हिरवेगारपणा जास्त आहे आणि फुटव्याची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे गव्हाची वाढ बी चांगली झालेली आहे. आणि या गव्हावर कुठल्याही प्रकारचा बुरशीनाशकचा काही अटॅक जास्त जाणवला नाही. जो तांबेरा रोग वगैरे येतो तो तांबेरा रोग वगैरे गव्हावर आलेला नाही, दिसत नाही. पानाचा कलर आणि गव्हाची क्वालिटी या पंचकृषीत सर्वांनी आमचे जे आजूबाजूचे आहेत, साजिदभाई आहे, सलाम आहे, आणि की 2-3 कास्तकार आहे, ते सर्व कास्तकारांनी या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. त्यांना रिझल्ट चांगले आले. तर मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्न जास्त होईल अशी आशा आहे. मागच्या वर्षीपेक्षा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होईल असं सध्या तरी प्राथमिक दिसत आहे. बघा सर, आता तुम्ही तुमचं शिक्षण BSc ॲग्री झाली मग आपण बोललो, आणि तुम्ही एका कंपनीमध्ये ह्याच्यामध्ये करतात, तर त्याच्याबद्दल आणि याच्याबद्दल म्हणजे मला सांगायचं तात्पर्य का गव्हाची साईज आणि ओंब्याची साईज काय सांगता येईल? गव्हाची ओंबी एकदम चांगली आहे, लांबी आहे ओंबी, आणि भरपूर ओंबी असल्यामुळे उत्पन्नात नक्की वाढ होईल असं दिसत आहे. बरं. ठीक आहे सर. बाकी शेतकऱ्यासाठी मेसेज? हे पूर्ण टोटली जैविक आहे. जैविक वापरल्यामुळे मातीमध्ये काहीच इफेक्ट होत नाही आणि मातीची जी सुपीकता आहे ते टिकून राहते. त्याच्यामुळं पुढे येणारा काळ जो आहे हा जैविकचाच काळ आहे. ऑर्गॅनिक शेतीकडे सर्वांनी वळावे अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. नमस्कार.